हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. जरांगेंकडनं चलो मुंबईचा नारा. 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण. आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, जरांगेंची घोषणा. 3 कोटीपेक्षा जास्त मराठे मुंबईत येणार. व्यवस्था करा, आता आम्ही घरात बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतनं एल्गार. राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूनच आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. जरांगेंच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. आरक्षण मिळू द्या, कचकच दाखवतो, जरांगेंचा भुजबळांना इशारा. तर मी कोणाच्या कोल्हेकुळी आणि दादागिरीला घाबरत नाही, भुजबळांचा पलटवार. येवल्याच्या येडपटानं स्वतःचं पाहुण्यांचं हॉटेल जाळलं. आमच्यावर खोटा डाग लावला, जरांगेंचा हल्लाबोल. तर क्षीरसागर यांचं घरही मीच जाळलं का, मंत्री छगन भुजबळांचा सवाल. मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली. 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी. याचिकाकर्ते विनोद पाटलांचा दावा. सुप्रीम कोर्टात अभ्यास करून कागदपत्र ठेवणार. क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यावर 100% आरक्षण मिळणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू, जरांगेंवर मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, जरांगेंच्या घोषणेनंतर प्रसाद लाड यांचं वक्तव्य. सगळे सोऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडनं स्पष्ट. सरकार झुकत नाही आणि जरांगे हे ठाम. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. वांद्र्यात संविधान निर्धार सभेसाठी पवार जाण्याची शक्यता. पुणे लोकसभेच्या रिक्त जागेसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात. मुख्यमंत्री मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर. वरळी भागातील स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री शिंदेंकडनं पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडनं विकास कामांची पाहणी. शहरातील कामांच्या पाहणीनंतर जनता दरबार घेणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. मुंबईकडनं पुण्याकडे येणाऱ्या लेनवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. 15 मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न. राज्यामध्ये 35 नव्या कोरोना बाधितांची भर. मागील 4 आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये 64 वाढ. आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 100च्या पार. मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड, पनवेल वाशी, बोरिवली भाईंदर अप आणि डाऊन मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार. नाताळ नववर्षाच्या सुट्टीनिमित्त निर्णय. धाराशिवमधील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरती सशस्त्र दरोडा. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत लुटला लाखोंचा मुद्देमाल. घटना सीसीटीव्हीत कैद. विवो कंपनीच्या 3घांना ईडीकडनं अटक. कंपनीच्या 3घांना मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीकडनं अटक. कंपनीचे सीईओ, सीएफओ आणि सल्लागार ईडीच्या अटकेत. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.